तर गुड मॉर्निंग. तर लास्ट लेक्चरला आपण काय बघितलं, तर हा जो थर्ड चॅप्टर आहे तो आपण स्टार्ट केला, फ्लो मेजरमेंट. 16 मार्काचे चॅप्टर आहे, आपण बघितलं. त्याबद्दल जी काय थोडक्यात माहिती आहे, काय आपण या चॅप्टरमध्ये किंवा ह्या युनिटमध्ये आपण अभ्यास करायचा आहे, त्याचा आपण थोडासा ओव्हरव्ह्यू घेतला. त्यानंतर आपण यामध्ये बघितलं फ्लो म्हणजे काय, फ्लोमीटर म्हणजे काय असतं, फ्लुइड म्हणजे काय, त्यानंतर विस्कॉसिटी म्हणजे काय, टाईप्स ऑफ द फ्लो बघितले आपण, म्हणजे लॅमिनर फ्लो म्हणजे काय असतो, परत रेनॉल्ड्स नंबर काय, टर्ब्युलंट फ्लो म्हणजे काय, लॅमिनर फ्लोसाठी आणि जे काय टर्ब्युलंट फ्लो आहे यासाठी जो काय रेनॉल्ड्स नंबर आहे तो काय असतो, किती असतो. 2000पेक्षा जर कमी रेनॉल्ड्स नंबर असेल एखाद्या फ्लुइडचा तर आपण त्याला रेफर करतो लॅमिनर फ्लो म्हणून. किंवा ज्यावेळी एखादा रेनॉल्ड्स नंबर 4000पेक्षा जास्त असेल तर आपण त्याला टर्ब्युलंट फ्लो म्हणून रेफर करतो. तर हे आपण बघितलं. नंतर टर्ब्युलंट फ्लोमध्ये डिस्ट्रीब्युटेड टाईपमध्ये जे काय पार्टिकल्स असतात ते मूव्ह होत असतात. पुन्हा जे काय लॅमिनर फ्लो आहे त्यामध्ये एकमेकाच्या ॲडजस्टंट वर लेअरच्या फॉर्ममध्ये जे काय पार्टिकल्स असतात, फ्लुइड पार्टिकल्स, ते फ्लो होत असतात. तर त्यानंतर आपण बघितलं जे काय फ्लोमीटर म्हणजे काय. फ्लो म्हणजे फ्लो म्हणजे फ्लो म्हणजे काय असतात आणि ते फ्लोमीटर कसे मेजर करतो. म्हणजे काय, एक प्रकारचे ट्रान्सड्यूसर आपण यूज करतो की जेणेकरून जो काय फ्लो आहे तो फ्लो आपण मेजर करू शकतो, बरोबर. तर यामध्ये फ्लोमीटरमध्ये जर आपण बघितलं तर वेगवेगळे टाईप्स आहेत. त्यासाठी आपण पहिला फ्लो रेट म्हणजे काय, तर पाईपमधून जे काय आपला लिक्विड फ्लो होत असतो तो किती व्हॅल्यूने फ्लो होत असतो त्याला आपण म्हणतो फ्लो रेट. आता हा फ्लो रेट मेजर करण्यासाठी जे काय इक्विपमेंट आपण यूज करतो, की असे इक्विपमेंट की जे हे फ्लो रेट मेजर करण्याची कॅपेबिलिटी असते त्यांना आपण म्हणतो फ्लोमीटर. आता फ्लोमीटर कुठं कुठे यूज करतात, तर एक्झाम्पल आपण मागच्या वेळी सांगितले की जे काही आपलं डोमेस्टिक ॲप्लिकेशन असतं घरगुती, तर आपण काय करतो, तर वॉटर सप्लायसाठी आपल्या घरगुती आपण काय करतो, तर एक फ्लो मीटर किंवा एक वॉटर मीटर यूज करतो, जेणेकरून आपण किती वॉटर यूज केलेले आहे त्या करस्पॉन्डिंग आपण त्यांना त्या मीटरच्या स्वरूपात बिलिंग देत असतो. त्यानंतर आपण बघितलं तर व्हेरिएबल हेड टाईप फ्लोमीटरमध्ये काय असतात, म्हणजे जे काही फ्लोमीटरचे टाईप्स आहेत त्यामध्ये आपण 4 टाईप्स बघितले, बरोबर. पहिला व्हेरिएबल एरिया बघितला, त्यानंतर व्हेरिएबल हेड टाईप बघितला, त्यानंतर पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट बघितलं, हे चौथा मिसेलियन्स टाईप बघितलं. त्यातला पहिला आपण बघत होतो व्हेरिएबल हेड टाईप फ्लोमीटर. त्याचं आपण वर्किंग प्रिन्सिपल बघितलं, बरोबर. वर्किंग प्रिन्सिपल महत्त्वाचं आहे कारण त्यावर आपल्याला जे काय 4 टाईप्स आहेत ते 4 टाईप्स बघायचे आहेत. वर्किंग प्रिन्सिपल काय होतं, तर एखाद्या फ्लोमच्या पाथच्या दरम्यान जर आपण ऑब्स्टॅकल प्रोव्हाइड केलं तर त्या ऑब्स्टॅकलच्या जे काय अक्रॉसचा एरिया आहे तिथं आपण काय करतो, तर डिफरन्शियल प्रेशर आपल्याला तयार होतं. आणि हे डिफरन्शियल प्रेशर म्हणजे काय असतं, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द फ्लो रेट. पण हे नॉन लिनियर रिलेशनशिपमध्ये असतं, त्यामुळे काय, तर फ्लो रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ द प्रेशर डिफरन्स. ओके. त्यानंतर आपण बर्नॉलीज थेरम बघितला आणि त्यातला जो काय ते वेगवेगळे टाईप्स आहेत, म्हणजे वेंच्युरी टाईप असेल, ऑरिफिस स्प्लिट असेल, नोझल टाईप असेल किंवा पेट्रोट टाईप. यातला आपण पहिला जो आहे तो वेंच्युरी मीटर तो आपण बघितलेला आहे. त्यानंतर आता सेकंड टाईपला बघायचा ओरिफिस प्लेट. आता यामध्ये सुद्धा काय केलं जातं, ओरिफिक प्लेटमध्ये तर एक व्हेरिएबल एरिया फ्लो मीटर आहे की जे डिफरन्शियल प्रेशर डेव्हलप करतं युजिंग ओरिफिक प्लेट यूज करून. आता ओरिफिक प्लेट यूज करून इथं डिफरन्शियल प्रेशर आपण यूज करतो. आता आपण इथं कन्स्ट्रक्शन जर बघायचं झालं तर इथे एक सर्क्युलर शेपमध्ये प्लेट असते की ज्यामध्ये होल असतात. एक सर्क्युलर शेपमध्ये प्लेट असते की ज्या सेंटरमध्ये किंवा त्याला होल प्रोव्हाइड असतात. अशा प्लेट आपण काय करतो, तर ह्या पाथच्या जो का फ्लो पार्ट आहे, फ्लोचा जो का पाथ आहे त्याच्यामध्ये आपण इन्सर्ट करतो किंवा प्लेस करतो, बरोबर आहे. त्यामुळे काय होतं, तर त्या प्लेटच्या अक्रॉस आपल्याला काय मिळतं, प्रेशर डिफरन्स मिळतं. ओके.
प्रेशर डिफरन्स मिळतो. आणि ओरिफिक फ्लड जी काय आहे ती स्टेनलेस स्टील, फॉस्फरस, ब्रॉन्झ किंवा मोनेल यापासून ती तयार झाली असते. आता जे काय आपण बघितले की ओरिफिस फ्लेटच्या मध्ये एक होल असतो, बरोबर. आता ह्या ज्या होलची लोकेशन असते किंवा जो शेप असतो त्यावर काय असतं तर ती प्लेटचे वेगवेगळे टाईप्स पडलेले आहेत. आता ते कोणते कोणते तर कॉन्सेंट्रिक प्लेट, एक्सेंट्रिक प्लेट, सेगमेंटल प्लेट आणि क्वाड्रंट एज असे 4 टाईप्स ह्या ओरिफिस प्लेटचे पडलेले आहेत. आता हे चारीचं आपण थोडंफार माहिती बघू. कॉन्सन्ट्रिक प्लेटचं जे काय वर्किंग आहे ती ए डायग्राममध्ये दाखवलेलं आहे की ह्यामध्ये काय असतं, जी काय होल असतं ते ॲट द सेंटरमध्ये किंवा प्लेटच्या मिडलमध्ये असतं. आणि अशा प्रकारचे जे काय ओरिफिस प्लेट तयार झालेली असते ती स्टेनलेस स्टीलपासून तयार झालेली असते. आणि यामध्ये जे काय मटेरियल यूज केलं जातं ते निकेल, मोनेल, फॉस्फरस, ब्रॉन्झ अशा प्रकारचं मटेरियल हे यूज करून ही ओरिफिस प्लेट यूज केली जाते. मोस्टली ॲप्लिकेशनमध्ये ह्या टाईपची जी काही ओरिफिस प्लेट आहे आपण ही यूज करतो. आणि ही जी आपलं जे काय व्हेंट असतं होल त्या पाईपला ही कनेक्ट करून ही जी काय ओरिफिस प्लेट आहे हे आपण पाईपमध्ये कनेक्ट करतो, फिक्स करतो. आता ह्या पाईपचा जो काय थिकनेस आहे तो 3.175 ते 12.70 mm पर्यंत हा व्हॅरी होत असतो, बरोबर. त्यानंतर सेकंड जो पार्ट आहे किंवा सेकंड जो टाईप आहे ओरिफिस प्लेटचा तो आहे एक्सेंट्रिक टाईप. आता एक्सेंट्रिक टाईपमध्ये कन्स्ट्रक्शन जे काय ओरिफिस प्लेटचं आहे त्यामध्ये जे काय होलची लोकेशन आहे ती एक्सेंट्रिक टाईप ओरिफिस प्लेटमध्ये ही जी काय सर्कल असतं ह्या सर्कलच्या टँजेन्शियली ह्या होलची पोझिशन असते. आता जी का होलची पोझिशन इथं साईडला असते त्यामुळे जे काही सॉलिड मटेरियलमध्ये काय डॅमेजिंग होणार आहेत किंवा एक्सटर्नल पार्टिकलमुळे जे काय डॅमेजिंग होत असतं त्यापासून जे काय डॅमेज आहे त्यापासून प्रिव्हेंट करायला हे होल्स जे काय आहे टॅन्शियली होल्स आपण इथे प्रोव्हाइड करू सर्कलला ते मदत होत असते. आता ही जी काय लोकेशन आहे होलची त्यामुळं आपण जे काय फ्लूइडचं मेजरमेंट आहे फ्लोचं ते आपण मेजर करू शकतो. आता यामध्ये जर फ्लूइड जो आपण फ्लो मेजर करणार आहे ज्या फ्लूइडचा जर तो लिक्विड असेल तर जे काय हे जे होल आहे जे टॅन्जेन्शियल असतात ते अप्पर सरफेसमध्ये म्हणजे सपोज ह्या सर्कलच्या अप्पर टँजेन्शियलला हा जो होल आहे हा होल प्रेझेंट असतो. अदरवाईज जर आपल्याला गॅस जो फ्लो होणारा पाईपमधून जर तो त्यातून जे काय फ्लो होणार आहे ते फ्लो मेजर काय असेल तर आपण काय करतो तर ह्या हाफ पार्टच्या लोअर पोर्शनला आपण हा जो सर्कल आहे किंवा जे काय होल आहे तो टँजेन्शियली प्लेस करतो. तर हे झालं एक्सेंट्रिक टाईपचं ओरिफिस प्लेट. त्यानंतर थर्ड आहे सेगमेंट ओरिफिस प्लेट. सेगमेंटल ओरिफिस प्लेटला ही जी ओरिफिस प्लेट असते त्यामध्ये जो का सर्क्युलर आपला जो का होल असतो तो एका हाफ सर्क्युलर टाईपमध्ये असतो जो इथे दाखवलेला आहे तो प्लेटमध्ये असतो आणि होल सेगमेंट ऑफ द सर्कलच्या सेगमेंटमध्ये असतो. जो डायमीटर असतो होलचा तो 58% असतो पाईपच्या डायमीटरच्या. पाईपचा जो का डायमीटर आहे 58% हा होलचा डायमीटर असतो. त्यानंतर आपला पुढचा जो बघायचा आहे तो क्वाड्रंटल एज जो आपण इथं दाखवलेला आहे डीमध्ये. यामध्ये काय तर आपल्याला माहिती आहे की जी काही हेवी क्रड्स असतात किंवा सिरप्स असतात, स्लरी असतात, असे जे काय असतात या टाईपचे जे काही फ्लूइड्स असतात ते त्यांचा फ्लो जो मेजर करण्यासाठी आपण ओरिफिस प्लेट हा यूज करू शकतो. यामध्ये एजेस जे आहेत ते राऊंडेड फॉर्ममध्ये असतात, क्वार्टर सर्कल तयार केलेले असतात आणि प्लेट काय असतं कॉन्सन्ट्रिक ओपनिंग असते विथ द राऊंड ऑफ स्ट्रिंगला एजेस जे असतात ते शार्प आणि सर्क्युलर एजेस असतात. आता ह्याचा रेनॉल्ड्स नंबर ज्या फ्लूइडचा हा 1,00,000
किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल आणि 3000 ते 5000 याच्यापेक्षा कमी असेल असे फ्लूइड जे आहे ते आपण या क्वाड्रंट एज ओरिफिस प्लेट यूज करून हा आपण मेजर करू शकतो यांचा फ्लो. तर हे झालं ओरिफिस प्लेट. त्यामध्ये जे काय आपण ओरिफिस प्लेट यूज करणार आहे ते सांगितलं. त्यामध्ये जो काय प्रेशर डिफरन्स इथं आणि इथं तयार होतो तो आपण काय असतो, फ्लो रेट असतो. फ्लो रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ द प्रेशर डिफरन्स. प्रेशर डिफरन्स किंवा ऑब्स्टॅकल्स फॉर्म करण्यासाठी आपण हे ओरिफिस प्लेट इथं यूज करतो आणि इथं आपल्याला यामध्ये प्रेशर डिफरन्स मिळत असतो मॅनोमीटर, यूट्यूब मॅनोमीटरमध्ये. तर हे झालं ओरिफिस प्लेट. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे नोझल फ्लोमीटर. नोझल फ्लोमीटर. तर यामध्ये ऑब्स्टॅकल म्हणून आपण इथे नोझल यूज केलेली आहे, बरोबर. एक पाईप आहे, फ्लोमीटर इनलेट आहे, डायमीटर डी आहे. इथं काय तर ही जर बघितलं हे झालं नोझलची डायग्रॅम. आता फ्लो नोझल जे काय ऑपरेट आहे ते व्हेरिएबल हेड टाईप फ्लोमीटरचं आहे. म्हणजे डिफरन्शियल प्रेशर आपल्या इथं डेव्हलप करायचं आहे. इथं यूट्यूब मॅनोमीटर आपण यूज केलेली आहे जे काही प्रेशर डिफरन्स मेजर करायचं आहे त्यासाठी. आता यामध्ये फ्लो नोझल जे काय तर कन्व्हर्जंट इनलेट असतो की ज्यामध्ये शेप जो आहे त्याचा तो क्वार्टर एक्लिप्समध्ये असतो. या टाईपमध्ये क्वार्टर एक्लिप्समध्ये ह्याचा शेप असतो आणि विथ सिलेंडर थ्रोट असते. ही जी काय थ्रोट आहे ही सिलेंडर असते. ह्या क्वार्टर एक्लिप्स आणि हा सिलेंडर थ्रोट यापासून हा नोझल तयार झालेला असतो. जो का डिफरन्शियल प्रेशर आहे मेजरमेंट टॅप्स आहेत ते प्रोव्हाइड केले असतात पाईपच्या डायमीटरला अपस्ट्रीम अँड हाफ ऑफ द डायमीटर डाऊनस्ट्रीम. म्हणजे इथं आणि इथं यूट्यूब मॅनोमीटरचे 2 पोर्ट आपण जे काय टॅप आहे ते आपण प्रोव्हाइड केलं आहे डिफरन्शियल प्रेशर मेजर करण्यासाठी, बरोबर. त्यानंतर स्टेनलेस स्टील किंवा क्रोमियम मॉली स्टील हे मटेरियल यूज करून आपण काय करतो तर हे जे नोझल आहे ते नोझल इथं यूज करणार आहे आणि प्रेशर डिफरन्स जो काय फ्लो रेट आहे त्यावर तो डिपेंड असतो. आता यामध्ये काय होणार आहे ज्यावेळी आपण फ्लो किंवा लिक्विड इथून इन्सर्ट करणार आहे त्यावेळी इथला जो प्रेशर आहे P1 तो आपल्याला आपण मेजर करणार, तो समथिंग असणार. ज्यावेळी ह्या नोझलमधून प्रेशर फ्लो होणार आहे त्यावेळी प्रेशर चेंज होईल आपला आणि तो इथं P2ला वेगळा असेल. मग ह्या दोघांचा जो काय डिफरन्स आहे P1 मायनस P2 हा आपण युजिंग यूट्यूब मॅनोमीटरने मेजर करणार आणि हा प्रेशरचा स्क्वेअर रूट जर आपण घेतला तर आपल्याला ह्या नोझल फ्लोमीटर यूज करू फ्लो रेट आपल्याला मिळेल आणि ते असणार आहे नोझल फ्लोमीटरचं आपल्याला आन्सर. म्हणजे आपण फ्लो मेजर करू शकतो, बरोबर. तर हे झालं नोझल फ्लोमीटर. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे पिटोट ट्यूब. आता हे जे ऑपरेशन आहे प्रिन्सिपलच आहे. ज्यावेळी एखादी सॉलिड बॉडी आपण सेंट्रली प्लेस करतो, यामध्ये काय करतो आपण एखादी सॉलिड बॉडी सेंट्रली प्लेस करतो पाईपलाईनच्या मध्ये, त्यावेळी जे काय फ्लूइडचं स्ट्रीमिंग होत असतं डाऊनला, त्यामुळं ती बॉडी प्लेस केल्यामुळं सॉलिड बॉडी त्यामुळं फ्लूइडचं खालच्या साईडला स्ट्रीमिंग होत असतं, बरोबर. आणि ज्यावेळी फ्लूइड त्या ऑब्जेक्टला जी काय व्हेलॉसिटी ती लूज करत असतं त्यावेळी ते डायरेक्टली इन फ्रंट ऑफ द बॉडीच्या समोर येतं. म्हणजे एखादं ऑब्जेक्टच्या ज्यावेळी आपण समोरून एखादी फ्लो मेजर करत असतो त्या व्हेलॉसिटी काय असते त्या ऑब्जेक्टला लूज होत असते आणि ज्यावेळी ती व्हेलॉसिटी 0 होते त्याला आपण म्हणतो स्टॅग्नेशन पॉईंट. त्याला काय म्हणतो आपण स्टॅग्नेशन पॉईंट. स्टॅग्नेशन पॉईंट म्हणजे आता काय सांगितलं की एखाद्या पाईपलाईनमध्ये आपण एका सॉलिड बॉडी ठेवत असतो त्यावेळी जो काय फ्लूइडचं स्ट्रीमिंग होत असतं किंवा त्यावेळेपासून तो फ्लो होत असतो तो करतो तो बॉडीच्या त्या जी काय सॉलिड बॉडी आहे त्या बॉडीला डायरेक्टली ती व्हेलॉसिटी काय होते त्याला समोरून थोडक्यात इन फ्रंट ऑफ बॉडीच्या येत असतं, बरोबर. आणि अशी एक वेळ येते की ज्यावेळी ती व्हेलॉसिटी जी आहे फ्लूइडची ती स्टेशनरी होते आणि
ती 0 होते आणि ती बॉडी स्टेशनरी राहते, त्याला तो जो पॉईंट आहे त्याला आपण म्हणतो स्टॅग्नेशन पॉईंट. बरोबर. आता हे झालं स्टॅग्नेशन पॉईंट म्हणजे काय. आता जी काही कायनेटिक एनर्जी फ्लुइड लॉस करणार आहे, इथं काय करतं तर जी काही वेळेसाठी ती लूज करतो, म्हणजे कायनेटिक एनर्जी लूज करतो आणि स्टॅटिक एनर्जी तो गेन करतो, त्याला आपण म्हणतो स्टॅटिक हेड गेन करतो. आणि ही जी व्हेलॉसिटी आपल्याला डिटर्मन करायची ती आपण कशाने करतो तर प्रेशर डिफरन्स नॉर्मल फ्लो आणि स्टॅग्नेशन पॉईंट. नॉर्मल फ्लो आणि स्टॅग्नेशन पॉईंट यामध्ये जो काय प्रेशर डिफरन्स आहे, तो जो प्रेशर डिफरन्स आहे ती आपण असणार आहे आपली व्हेलॉसिटी असणार आहे. बरोबर. तर यामध्ये आपण कन्स्ट्रक्शन बघू पिटोट ट्यूबचं. ते झालं वर्किंग ऑपरेटिंग प्रिन्सिपल. कन्स्ट्रक्शनमध्ये पिटोट ट्यूब जी काय आहे इथं रिस्ट्रिक्शन टाईप प्रायमरी एलिमेंट आपण यूज करणार आहे. बरोबर. त्यामध्ये काय तर ट्यूब विथ इम्पॅक्ट ओपनिंग 3 ते 6 मीटर डायमीटरचं आपण इथं 2 ट्यूब इथं यूज केलेलं आहे. टुवर्ड्स द अप्रोचिंग फ्लो, ह्या फ्लोच्या इथं आपण 3 ते 6 mm डायमीटरचं इम्पॅक्ट ओपनिंग इथून ठेवलेलं आहे. आता हे कशासाठी तर जे काय स्टॅग्नेशन पॉईंट आहे ते स्टॅग्नेशन पॉईंट मेजर करण्यासाठी आपण इथे ह्या टुवर्ड द फ्लोच्या इथं आपण हे 2 स्टॅटिक ओपनिंग इथं आपण ठेवलेले आहेत. अपस्ट्रीम ही जी अपस्ट्रीम आहे ती काय करतं इथं तर फक्त लाईन प्रेशर मेजर करतं. आणि पिटोट ट्यूब जी काय ती ह्यामध्ये असे प्रोव्हिजन केले असतात की जी काय स्टॅटिक प्रेशर विथ स्टॅटिक ओपनिंग आहे ती आपण ह्या पिटोट ट्यूबच्या सहाय्यानं मेजर करू शकतो. आता हे काय पिटोट ट्यूब आहे त्यामध्ये 2 कॉन्सन्ट्रिक ट्यूब आपण यूज करतो. त्यामध्ये इनर ट्यूब जी काय ती इम्पॅक्ट ओपनिंग असते आणि आउटर ट्यूब जी आहे ती स्टॅटिक एक किंवा जास्त स्टॅटिक ओपनिंगसाठी आपण साईडला जे होणार त्यासाठी आपण ते यूज केलं. तर आता जे काय स्टॅटिक ओपनिंग आहे ते 90 डिग्री फ्रॉम इम्पॅक्ट ओपनिंगपासून 90 डिग्रीला आपण स्टॅटिक ओपनिंग हे प्लेस केलेले असतात. आता जो काय डिफरन्शियल प्रेशर जो आहे ॲक्रॉस जे काय स्टॅग्नेशन प्रेशर टॅप आणि स्टॅटिक प्रेशर टॅप यामध्ये जो काही प्रेशर डिफरन्स आहे तो काय असतो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द व्हेलॉसिटी ऑफ द फ्लुइडची जी काय व्हेलॉसिटी त्याला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. आणि जास्तीत जास्त ॲक्युरेटसाठी आपण काय करतो तर पिटोट ट्यूब जी आहे ती जी काय एंटायर पाईपचा डायमीटर असतो त्या डायमीटरला आपण ती मूव्ह करत असतो. आणि जेणेकरून आपल्याला जो काय व्हेलॉसिटी असते वेगवेगळ्या पॉईंटची ती आपल्याला मिळू शकते. त्यामुळं आपल्याला ॲव्हरेज जर आपण व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट केली तर आपल्याला काय मिळते तर त्या प्रत्येक पॉईंटची किंवा जी काय फ्लुइड आहे ती आपल्याला व्हेलॉसिटी इथं मिळते. समज इथं काय करतो आपण पिटोट ट्यूब व्हेरिएबल हेड टाईप फ्लोमीटर आहे, सिम्पल आहे सुद्धा. तर आता आपण इथं ह्या पॉईंटमध्ये 3 टाईपचे व्हेरिएबल हेड टाईप बघितला. पहिला जो बघितला तो बघितला ओरिफिस प्लेट, त्यामध्ये वेगवेगळे 4 टाईप्स आहेत. तिथं ऑपरेटिंग प्रिन्सिपल सगळ्यांना सेम आहे की डिफरन्शियल जो का फ्लो रेट आहे तो काय डायरेक्टली प्रोपोर्शनल द स्क्वेअर रूट ऑफ द प्रेशर डिफरन्स. त्यानंतर बघितलं कुठलं बघितलं आपण तर ओरिफिस प्लेटमध्ये एक जी काय प्लेट आहे ती ऑब्स्टॅकल म्हणून यूज करतो. त्यामध्ये आपण जे काय सर्कल असतं त्यामध्ये एक होल असतं, त्या होलच्या पोझिशनसाठी 4 वेगवेगळे टाईप पडतात. आणि ह्या प्लेट ऑब्स्टॅकल जर दोन्ही साईडला आपण इनलेट साईडला आणि आउटलेट साईडला जर आपण प्रेशर मेजर केला तर आपल्याला प्रेशर डिफरन्स मिळतो. ह्यामध्ये सेगमेंटल असेल, एक्सेंट्रिक असेल, क्वाड्रॅटल असेल किंवा कॉन्सन्ट्रिक असेल, असे 4 टाईपचे जे पडतात. त्यानंतर त्या जे ऑरिफिस प्लेट आहेत त्या कोणत्या मटेरियलपासून तयार असतात, त्याचं स्पेसिफिकेशन काय याचा अभ्यास आपण इथं केला. त्यानंतर आपण बघितलं नोझल म्हणजे काय, नोझल कशा प्रकारे ते ऑपरेट होतं, तिथंसुद्धा प्रेशर डिफरन्स तयार होतो. फ्लो नोझल ते कसं मेजर करतात ते आपण बघितलं. त्यानंतर जो लास्ट बघितला व्हेरिएबल हेडचा तो आहे पिटोट ट्यूब. पिटोट ट्यूबमध्ये काय केलं तर स्टॅग्नेशन पॉईंट म्हणजे काय असं बघितला.
स्टॅग्नेशन पॉईंट म्हणजे काय, असा पॉईंट की ज्यावेळी एखादी सॉलिड बॉडी जो फ्लो किंवा जे काय फ्लुइडचं व्हेलॉसिटी आहे ते त्या स्टॅग्नेशन एखाद्या फ्लुइडचा जो काय व्हेलॉसिटी आहे त्या सॉलिड बॉडीला 0 होतो, अशी जी काय पॉईंट असतो तो पॉईंट म्हणजे आपला असतो स्टॅग्नेशन पॉईंट. आणि ह्या स्टॅग्नेशन पॉईंटचा जो काय प्रेशर असतो आणि नॉर्मल प्रेशर ह्या दोघांचा जो काय डिफरन्स आहे तो म्हणजे आपला असतो फ्लुइडचा व्हेलॉसिटी असते. आता यामध्ये पण आपण पिटोट ट्यूब यूज केलेला आहे. आता यामध्ये बघितलेलं स्टॅग्नेशन पॉईंट एक आपल्याला प्रेशर मेजर करणार स्टॅटिक प्रेशर, आणि सेकंड जो आहे तो काय असणार आहे तर इम्पॅक्ट ओपनिंग असणार आहे. इथं आपण हे जे 2 ट्यूब यूज केलेलं आहे त्यावेळी काय असणार आहे, इथं आपण हे जे 2 ट्यूबचे जे काय ओपनिंग आहे ते एका फ्लोच्या फ्रंट साईडला ठेवलं की जेणेकरून याचा जो काय व्हेलॉसिटी आहे ती 0 होईल आणि आपल्याला स्टॅग्नेशन पॉईंट मिळेल. त्यानंतर स्टॅग्नेशन पॉईंट मिळाल्यानंतर हे जो प्रेशर डिफरन्स आपल्याला मिळणार आहे तो काय आपला असणार आहे तर व्हेलॉसिटी असणार आहे फ्लोची, जी काय लिक्विड फ्लो होण्यासाठी. त्यानंतर जे काय पिटोट ट्यूब आहे ते आपण वेगवेगळ्या पॉईंटला जर आपण मूव्ह केली आणि प्रत्येक पॉईंटचा जो काय प्रेशर डिफरन्स जो आपण फाइंड आउट केला आणि प्रत्येक वेळची जी काय व्हेलॉसिटी आपण फाइंड आउट केली तर आपल्याला काय मिळणार आहे तर त्या फ्लोची व्हेलॉसिटी मिळणार. आणि ह्या सगळ्या व्हेलॉसिटी जर आपण ॲग्रिगेट केलं तर आपल्याला काय मिळणार आहे तर ह्या फ्लोमधून किंवा ह्या पाईपमधून जो काय लिक्विड फ्लो होणार आहे त्याची व्हेलॉसिटी मिळणार आहे. तर इथं पण आपण बघितलं जे काय व्हेरिएबल हेड टाईप फ्लोमीटर आहे त्याचं कन्स्ट्रक्शन, वर्किंग, जो याचा पुढचा राहिलेला पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. थँक्यू.